Hello friends, next problem of not for profit concern, that is unsolved problem number 6. Not for profit concern unsolved problem number 6 on page number 117. Let's read the problem. From the following particulars relating to the Radha Krishna Charitable Hospital Pune, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. Once again, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आपल्याला, शिवाय बॅलन्स शीटसुद्धा पूर्ण करायची आहे. यावेळेस आपल्याकडे हॉस्पिटल आहे, राधा कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलचं अकाउंट आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले बघा. लेट्स रीड. रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2020. रिसिप्ट साईड, इन्कम अँड लायबिलिटी. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग कॅश बॅलन्स आपण घेत नाही, कारण क्लोजिंग कॅश बॅलन्स ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ओपनिंग कॅश बॅलन्स कॅन्सल्ड केला. नेक्स्ट, टू सबस्क्रिप्शन, इन्कम, डोनेशन इंटू ब्रॅकेट जनरल म्हटले. स्पेशल डोनेशन नाही, स्पेशल असतं तर लायबिलिटी, कॅपिटलाइज म्हणतो आपण त्याला. हे जनरल आहे, त्याच्यामुळे आपला काय झाला, रेव्हेन्यू रिसिप्ट झाली, देअरफॉर ट्रान्सफर टुवर्ड्स इन्कम साईड, देअरफॉर इन्कम. डोनेशन स्पेशल असतं तर लायबिलिटीला घेतलं असतं आपण, पण हे जनरल आहे म्हणजेच रेव्हेन्यू आहे, देअरफॉर इन्कम. डोनेशन इन्कम साईड. इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट इन्कम आहे आपला. टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो ऑल्सो इन्कम. अनदर साईड, दॅट इज पेमेंट साईड, एक्सपेंडिचर अँड ॲसेट. बाय मेडिसिन परचेस्ड. राधाकृष्ण हॉस्पिटल आहे आणि मेडिसिन्स हे आपले कन्झ्युमेबल असतात आणि म्हणून ते कुठे द्यायला पाहिजे, एक्सपेंडिचर. कन्झ्युमेबल म्हणजेच काय, वापरले की ते संपून जातात, म्हणून मेडिसिन परचेस्ड ट्रान्सफर्ड एक्सपेंडिचर साईड. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. सॅलरी एक्सपेंडिचर. बाय स्टेशनरी एक्सपेंडिचर. बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो एक्सपेंडिचर. बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. बाय इक्विपमेंट्स, हा आपला काय असणार, ॲसेट आहे. इक्विपमेंट्स ॲसेट, फिक्स ॲसेट आहे आपला. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, दॅट इज कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आहे घ्यायला पाहिजे कोणत्या बाजूला, ॲसेट साईडला. असं आपलं हे रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड आपलं पूर्ण झालं. आपण आता इन्फॉर्मेशन काय दिलं ते बघूया. इन्फॉर्मेशन आहेत बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे दिले त्याने बघा, 2 कॉलम दिसत आहेत, 1 for 19 and 31st March 2020. याचा अर्थ हा ओपनिंग कॉलम आहे आणि हा आपला क्लोजिंग बॅलन्सचा कॉलम आहे. आता याने काय काय दिले बघूया आपण. सबस्क्रिप्शन ड्यू. सबस्क्रिप्शन ड्यू, ड्यू मीन्स आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे कधीचं, ओपनिंग डेटला, म्हणजेच लास्ट इयर आउटस्टँडिंग आहे आणि हे करंट इयर आउटस्टँडिंग आहे. 31 मार्च म्हणजे आपली करंट डेट आहे, करंट बॅलन्स शीटला आपण याचं नाव दिलेलं आहे, डेट दिलेली आहे. देअरफॉर सबस्क्रिप्शन ड्यू, ओपनिंग दॅट इज लास्ट इयर आउटस्टँडिंग अँड करंट इयर आउटस्टँडिंग. वन्स अगेन, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स आलेले आहेत, पुन्हा गेल्या वर्षी ॲडव्हान्स आले, ह्या वर्षी ॲडव्हान्स आले, म्हणून सबस्क्रिप्शनला एकूण 4 ॲडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 2 आणि ॲडव्हान्स 2, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला 4 स्टार मार्क करून ठेवलेले आहेत त्या बाजूला, म्हणजेच आपल्याला ते ॲडजस्ट करता येऊ शकतात. स्टॉक ऑफ मेडिसिन. मेडिसिनचा स्टॉक आहे, मग आपण म्हटलं होतं कन्झ्युमेबल मेडिसिन्स आहेत हॉस्पिटलसाठी, आणि देअरफॉर गेल्या वर्षीचा स्टॉक शिल्लक आहे मेडिसिनचा 8,000 आणि ह्या वर्षी शिल्लक राहिले 11,000. ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. 1 for देअरफॉर ओपनिंग, 31st देअरफॉर क्लोजिंग. एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट, इक्विपमेंटचं एस्टिमेशन आहे ओपनिंगला. याचा अर्थ इक्विपमेंट आपल्याकडे होतं 15,000 आणि क्वेश्चन मार्क, यू हॅव टू फाइंड आउट. द क्लोजिंग बॅलन्स, तो तुम्हाला काढायचा आहे, ते आपण तिकडे बघूया, त्याला स्टार मार्क तिकडे करून आपण इक्विपमेंट्सला घेऊया. बिल्डिंग, ओपनिंग बॅलन्स दिला आहे, क्लोजिंग तुम्हाला काढायचं आहे. कॅपिटल, ओपनिंग दिलेलं आहे, क्लोजिंग काढायचं आहे आपल्याला कॅपिटल फंड. आणि इन्व्हेस्टमेंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट, ते सुद्धा ओपनिंग दिलं आहे, क्लोजिंग आपल्याला शोधायचं आहे. अशा प्रकारे आपण हे इन्फॉर्मेशन दिली होती आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगची, ते आपण वाचून घेतली आणि तिकडे स्टार मार्क त्या ठिकाणी करून घेतलेला आहे.
ऑल्सो प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स अँड बिल्डिंग. इक्विपमेंट आणि बिल्डिंग आपले ॲसेट आहे त्यांच्यावर डेप्रिसिएशनसुद्धा चार्ज करायचं आहे. ते आपण स्टार मार्क करून घेतलं बिल्डिंगला आणि तिकडे आपण इक्विपमेंट असं स्टार मार्क करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आपण काय करूया आता नेक्स्ट स्टेप वाचून आपलं झालं. आपण मार्किंग करून घेतली. पोस्टिंग कुठे कुठे करायची ते मार्क केली. शिवाय आपण स्टार मार्क केले. जसं सबस्क्रिप्शनला आपण 4 स्टार मार्क केले. मेडिसिनचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणून 2 स्टार मार्क केले आपण. इक्विपमेंटला ओपनिंग क्लोजिंग आहे शिवाय डेप्रिसिएशन सापडलं म्हणून आपण 3 स्टार मार्क केले. हे मार्किंग करून घेतलं. आता आपण काय करूया सेकंड स्टेप आपली पोस्ट करूया. जो अगोदरच मी प्रिपेअर करून ठेवलेला आहे वेळ वाचवण्यासाठी. आपण तो एक्सप्लेन करून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 6. इन द बुक्स ऑफ राधा कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे. आपण त्याचं नेम लिहिलं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 20. हे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. एक्सपेंडिचर साईड, इन्कम साईड. ऑल्सो बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 20. लायबिलिटी साईड, ॲसेट साईड असं आपण प्रिपेअर करून घेतलं. आता आपण पोस्ट करूया. पोस्ट करताना पेन वापरला आहे ब्लू आणि ॲडजस्टमेंटसाठी रेड वापरला. हे आपल्याला समजण्यासाठी आहे. आपण एका पेनामध्ये सॉल्व करायचं असतं. ठीक आहे. पोस्टिंग करूया आपण. पोस्टिंग बघा ह्या ठिकाणी काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे. अगोदर रिसिप्ट साईड बघूया. रिसिप्ट साईडला बघा सबस्क्रिप्शन, डोनेशन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. हे सगळे आपले काय आहेत इन्कमच आहेत आणि त्याच्यामुळे आपण ते ट्रान्सफर केले इन्कम साईडला. बाय डोनेशन, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि बाय प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. आणि सबस्क्रिप्शन जे वर होते ते मी खाली घेतलं स्पेस जास्तीत जास्त राहण्यासाठी. म्हणून हे सगळे इन्कम जे आहेत ते सबस्क्रिप्शनपासून आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. बाय डोनेशन, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो हे आपल्याला विदाऊट ॲडजस्टमेंट आहेत म्हणून आपण डायरेक्ट त्यांच्या अमाऊंट बाहेर घेतल्या आहेत. आणि सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट एकूण 4 आहेत म्हणून आपण त्याला इनर कॉलममध्ये घेतलं आणि खाली जागा सोडल्या, स्पेस सोडलेली आहे 52,000. अशा प्रकारे आपली रिसिप्ट साईड संपली. आता पेमेंट साईड. मेडिसिन परचेस म्हटलं आहे एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण एक्सपेंडिचर साईडला घेऊन ठेवलं. 2 मेडिसिन्स. अमाऊंट किती आहे बघा 41,000. पण मी इथे दिसतंय बघा याच्या खाली ॲड न्यू परचेस म्हटलेलं आहे 41,000. याचा अर्थ ही मेडिसिन्स न्यू परचेस केलीत आपण. आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण नंतर बघूया. पण सध्या मेडिसिन परचेस केली म्हणजेच ह्या वर्षभरामध्ये न्यू परचेस केली आणि म्हणून या ठिकाणी मी काय केलं मेडिसिन्सला हेडिंग टाकून ॲड न्यू परचेसेस लिहिले 41,000. हा आपला न्यू परचेसचा आहे. नंतर आपण बॅलन्सचं बघूया. मेडिसिन्स झाले. नंतर जनरल एक्सपेन्सेस, सॅलरीज, स्टेशनरी, एक्सपेन्सेस ऑफ चॅरिटी शो, सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस हे आपले सगळे एक्सपेंडिचर आहेत विदाऊट ॲडजस्टमेंट. ते आपण सुद्धा या ठिकाणी लिहून ठेवूया. टू जनरल एक्सपेन्सेस आउटर कॉलम 1,050, टू सॅलरीज 23,500, टू स्टेशनरी 2,000, टू एक्सपेन्सेस ऑफ चॅरिटी ऑन चॅरिटी शो 515 अँड टू सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस आउटर कॉलम 4,200. असे आपण विदाऊट ॲडजस्टमेंट होते ते इनर कॉलममध्ये घेतले. एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो अल्टरनेटिव्ह एक ऑप्शन आपल्याकडे आहे. की आपल्याकडे ह्या बाजूला म्हणजे रिसिप्ट साईडला दिसतं आहे प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. आपल्याला जर नेट बॅलन्स चॅरिटी शोमधला काढायचं असेल तर आपण काय करू शकतो एक्सपेंडिचर कॅन बी डिडक्टेड फ्रॉम हिअर दॅट इज प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. म्हणजे ह्या शोमधनं तुम्हाला एकंदरीत रिसिप्ट झाल्या चॅरिटी शोमधनं 8,530 आणि ह्या शोसाठी खर्च आला किती 550. हा जर आपण मायनस केला तर चॅरिटी शोमधनं नेट बॅलन्स किती आपल्याला मिळाला इन्कम मिळाला तो या ठिकाणी काढता येऊ शकतो. म्हणून ऑप्शन त्या ठिकाणी आपण डायरेक्ट जर करायचं झालं तर इथून म्हणजे रिसिप्ट साईडला आपण हे एक्सपेंडिचर मायनस करून सुद्धा नेट बॅलन्स लिहू शकतो. इथे आपण काय मात्र केलं आहे रिसिप्ट साईडला लिहिल्या आणि पेमेंट आपली या बाजूला लिहून टाकली. हां सेकंड अल्टरनेटिव्ह आपल्याकडे अवेलेबल असू शकतो. ठीक आहे. हे आपण पोस्टिंग केलं एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर काय काय बघा पुढे इक्विपमेंट्स आहेत कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे आपले ॲसेट्स आहेत. म्हणून ॲसेटला आपण घेतले इक्विपमेंट जसं आत्ता केलं तसं जसं मेडिसिनला केलं त्याप्रमाणे मी इथे केलं आहे. इक्विपमेंट आपल्याकडे जे आहेत ही न्यू परचेस केले 10,000 म्हणून या ठिकाणी ॲड न्यू परचेसेस 10,000 लिहून ठेवलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स आपण नंतर बघूया जो दिला आहे तिकडे आपल्याला. आणि शिवाय कॅश इन हँड कॅश ॲट बँक हा बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेतला 960 अँड 13,000. हे आपले क्लोजिंग बॅलन्स आपण लिहिले. पेमेंट साईडला एकूण 3 आयटम होते
इक्विपमेंट न्यू परचेसेस 10,000, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण या ठिकाणी पोस्ट करून घेतलेल्या आहेत. आता आपण बघूया इन्फॉर्मेशन ज्या दिल्या आहेत आपल्याला त्या संदर्भात काय काय करायला लागतं ते. इन्फॉर्मेशन अबाउट सबस्क्रिप्शन फर्स्ट. सबस्क्रिप्शन ड्यू आहे आपल्याकडे या ठिकाणी, म्हणजेच आउटस्टँडिंग आहे ते सुद्धा अर्थातच 1419 ओपनिंग आहे. म्हणजेच ओपनिंग डेटला आपल्याला कळलं आहे की आउटस्टँडिंग होतं 310. याचा अर्थ हे कधीच आउटस्टँडिंग असणार, लास्ट इयरचं असणार आहे आउटस्टँडिंग. अर्थात ते याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आपल्याकडे एकूण सबस्क्रिप्शन किती जमा झाले बघा, 52,000 एवढं आपल्याकडे काय झालं, रिसिव्ड झालेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग असू शकतात 310 आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे 350. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग लास्ट इयरला घ्यायला पाहिजे, ह्या वर्षी घेऊन उपयोगाचं नाही. कारण आपण या ठिकाणी काय म्हणालो आहे, 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020 ह्या 12 मंथचं आपण फक्त अकाउंट बनवतो आहे आणि हे लास्ट इयरचे आहेत. लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला जायला पाहिजे म्हणून आपण इकडनं काढून टाकणार. म्हणून आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर आहे बघा, लेस केलं बघा, आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर 310, कारण गेल्या वर्षी ते ऑलरेडी ॲडजस्ट झालेले असणार आहेत. आणि म्हणून इथून आपण त्याला काढून टाकलं. करंट इयरचं फक्त घ्यायचं, बाकी कुठचं आपण घेणार नाही. म्हणून आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर 310 आपण मायनस केले, लास्ट इयरचे 310 आपण मायनस केले. एक इफेक्ट त्याने तिकडे दिलेला असणार आहे, त्यांच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिलेला असेल लास्ट इयरच्या. फर्स्ट इफेक्ट आपण इकडनं लेस केलं आणि त्यांचा इफेक्ट ऑलरेडी त्यांनी दिलेला असणार आहे लास्ट इयरच्या ॲसेट साईडला. देअरफॉर आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर आहे म्हणून ते आपण मायनस केलं. आणि लगेच पुढे आहे 315, ते काय तुमचे आउटस्टँडिंग फॉर करंट इयरचं आपण काय करतो, ह्या वर्षीचं आहे म्हणजे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलं, आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ॲड केले. आपल्याला ह्या 12 महिन्याचं अकाउंट हवं आहे, गेल्या वर्षीचं काय घ्यायचं नाही, नेक्स्ट इयरचं काय घ्यायचं नाही. आणि देअरफॉर आपण काय केले, ते गेल्या वर्षीचे काढून टाकले 310 आणि ह्या वर्षीचे मात्र आपण या ठिकाणी ॲड केले. म्हणून लक्षात काय ठेवायचे तुम्हाला, आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर लेस करायचे आणि आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, CY दॅट इज करंट इयर, LY दॅट इज लास्ट इयर, करंट इयरचे आपण ॲड केले 350. ठीक आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर फर्स्ट इफेक्ट दिला असेल गेल्या वर्षीच्या ॲसेट साईडला आणि हा आपण दुसरा दिला. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग इन्कम आहे आपला पुन्हा ॲसेट साईडला, पण हा कधीचा आहे, करंट इयर. देअरफॉर सेकंड इफेक्ट याचं द्यायला लागेल आपल्याला करंट इयरला. करंट इयरच्या ॲसेट साईडला आपण लिहून ठेवलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 350. ह्या वर्षीचं ह्या वर्षी आपण घेतलं, ॲड केलं आणि ॲसेटला लिहिलं. गेल्या वर्षीचं लेस केलं आणि ते कुठे असेल, गेल्या वर्षीच्या ॲसेटला असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट केला. आता ॲडव्हान्स बघा, 1419 अँड 31 मार्च 2020 हे आपल्याकडे ॲडव्हान्स आहेत. आता इथे काय होते ते बघूया आपण. ॲडव्हान्स 600 आहेत, हे गेल्या वर्षी ॲडव्हान्स आहेत. आता गेल्या वर्षी आलेले ॲडव्हान्स म्हणजे कधीचे असणार, नेक्स्ट इयर, म्हणजेच कोणतं, हे आपलं वर्ष करंट इयर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, लास्ट इयर ॲडव्हान्स इन लास्ट इयर 600 हे कधी आलेत, गेल्या वर्षी ॲडव्हान्स आलेत, म्हणजे ते कधीचे असणार, करंट इयरचे असणार आहेत. म्हणून आपण करंट इयरचे आहेत म्हणून आपण ते काय केले, ॲड केले. ॲडव्हान्स कधी आलेत, ॲडव्हान्स इन लास्ट इयर, गेल्या वर्षी ॲडव्हान्स आले, याचा अर्थ ते करंट इयरचे आहेत आणि करंट इयरच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजे म्हणून आपण ते काय केले, ॲड केले. ॲडव्हान्स इन लास्ट इयर म्हणजेच ॲडव्हान्स फॉर करंट इयर असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ॲडव्हान्स इन लास्ट इयर किंवा ॲडव्हान्स फॉर करंट इयर 600 आपण ॲड केलेत. ठीक आहे. हे गेल्या वर्षी ॲडव्हान्स होते म्हणजे ते कुठे असणार, गेल्या वर्षीच्या लायबिलिटी साईडला असणार आहेत. गेल्या वर्षी ॲडव्हान्स होते म्हणजे गेल्या वर्षीच्या लायबिलिटी साईडला असणार आहेत. तर सेकंड इफेक्ट याचा येणार नाही. ॲडव्हान्स करंट इयरला 150 दिसत आहेत, ॲडव्हान्स 150 दिसत आहेत. आता हे ॲडव्हान्स ह्या वर्षी आलेत म्हणजे कधीचे असणार, ते नेक्स्ट इयरचे. आणि मगाशीच आपण काय म्हणालो, लास्ट इयर नेक्स्ट इयर आपण न घेता करंट इयरचं फक्त दाखवणार आहोत आणि म्हणून आपण ते ॲडव्हान्स काय केले, मायनस केले. गेल्या वर्षीचं आउटस्टँडिंग लेस केलं, पुढच्या वर्षीचे आलेले लेस केले. गेल्या वर्षीचं काढलं, पुढच्या वर्षीचं काढलं, करंट इयरचं मात्र ॲड केलं. म्हणून आउटस्टँडिंग लास्ट इयर लेस आउटस्टँडिंग करंट इयर ॲड, ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर लेस ॲडव्हान्स फॉर करंट इयर ऑर ॲडव्हान्स इन लास्ट इयर ॲड, असं या ठिकाणी आपण केलं.
आता हे ॲडव्हान्स या ठिकाणी आपल्याकडे नेक्स्ट इयर्स आलेलं आहे, म्हणजे पुढच्या वर्षीचे ॲडव्हान्स या ठिकाणी आलेत, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट द्यायला लागेल आपल्याला. आणि म्हणून तो कुठे असणार आहे, अर्थातच लायबिलिटी आहे आपल्याकडे. त्याची रिसिप्ट जे आहे किंवा सबस्क्रिप्शन जे काय असणार आहे ते ॲडव्हान्समध्ये आलं आणि त्याच्यामुळे ते अर्थातच आपली लायबिलिटी झाली. ते सबस्क्रिप्शन ह्या वर्षी नको होतं, नेक्स्ट इयरचं होतं, म्हणजे एक्स्ट्रा आपल्याकडे आले, ॲडव्हान्स आले, म्हणजे आपलं देणं झालं आणि म्हणून ती लायबिलिटी आहे. आउटस्टँडिंग काय असतं, आपलं येणं असतं, आणि येणं असल्यामुळे आपण त्याला काय करतो, ॲसेटला घेतो, आउटस्टँडिंग इन्कम, आणि हे ॲडव्हान्स इन्कम. ॲडव्हान्स इन्कम लायबिलिटी आणि आउटस्टँडिंग इन्कम ॲसेट असतो आपला. अशा प्रकारे आपण ती ॲडजस्टमेंट केल्यात. नेक्स्ट काय बघूया, स्टॉक ऑफ मेडिसिन 8,000 अँड 11,000. 8,000 ओपनिंग आहे आणि 11,000 क्लोजिंग आहे. बघूया आपण एक्सपेंडिचर साईडला. मेडिसिन ओपनिंग आहे म्हणून त्याला मी पहिल्यांदा लिहिलं आहे 8,000. 1/4/19चा बॅलन्स आहे तो, आणि म्हणून तो मी अगोदर घेतला. मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल होती सुरुवातीलाच, म्हणजे व्हेरी फर्स्ट डे ऑफ अवर फायनान्शियल इयर, दॅट इज 1/4/2019. त्या तारखेला आपल्याकडे 8,000 रुपयाची औषधं होती, म्हणून ती मी अगोदर लिहिली. टू मेडिसिन्स, दॅट इज ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स 8,000. आणि मग आपण न्यू परचेस केली, जे मगाशी तुम्हाला सांगितली होती 41,000. म्हणजे आपल्याकडे आता अवेलेबल किती आहेत औषधं एकूण, जुनी 8,000 मागच्या वर्षीची, दॅट इज प्रिव्हियस इयरची, आणि ह्या वर्षी आपण परचेस केली न्यू परचेस 41,000, झाले 49,000, 49,000 एवढी अवेलेबल झाली. आणि त्याने काय म्हटलं, शिल्लक आहेत म्हणजे वापरलीच नाहीत. मग कन्झ्युमेबल किती आहेत, किती वापरले आपण प्रत्यक्ष, म्हणून 49,000मधनं आपण क्लोजिंग स्टॉक मायनस केला. 11,000ची मेडिसिन्स वापरलीच नाहीत, मग ती कधी वापरणार, नेक्स्ट इयरला, म्हणून आता सध्या आपण काढली. म्हणजे ॲक्च्युअल मेडिसिन्स आपली कन्झ्युमेबल किंवा कन्झ्युम झाली किती आहेत, 38,000 एवढाच आपण खर्च केला मेडिसिनवर. एकूण परचेस केले 49,000, पण प्रत्यक्ष वापरली फक्त किती रुपयाची, 38,000ची, म्हणून क्लोजिंग स्टॉक आपण मायनस केला. ओपनिंग स्टॉक ॲड करा, क्लोजिंग स्टॉक लेस करा. आता ही औषधं 11,000ची वापरणार कधी आपण, नेक्स्ट इयरला, त्याच्यामुळे तो आपला काय झाला, ॲसेट झाला. म्हणून सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला आपण दिला स्टॉक ऑफ मेडिसिन्स 11,000. स्टॉक ऑफ मेडिसिन्स 11,000 असं आपण या ठिकाणी पोस्ट करून घेतलेलं आहे. नेक्स्ट काय बघूया आपण, इक्विपमेंट्स. सेम तसंच आहे, एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट 15,000 म्हटलं आहे त्याने. इक्विपमेंट्स 15,000 हे ओपनिंगला लिहून ठेवलेत मी. क्लोजिंग तुम्हाला काढायचं आहे, त्याने क्वेश्चन मार्क केला आहे. न्यू परचेस मगाशीच आपण पोस्ट केली, जी पेमेंट साईडला होती. इक्विपमेंट्स ओपनिंग आपल्याकडे होते 15,000 रुपयाचे, आणि आपण ह्या वर्षी नवीन खरेदी केली 10,000, म्हणजे इक्विपमेंट्स आपल्याकडे 25,000 रुपयाचे अवेलेबल सध्या आहेत, म्हणून आपण ते ॲड करून घेतले. इक्विपमेंट्स 15,000 ओल्ड, म्हणजे गेल्या वर्षीचे आपल्याकडे आहेत ते, आणि ह्या वर्षी परचेस केले जे पेमेंटला होते 10,000, टोटल 25,000 आपल्याकडे इक्विपमेंट सध्या आहेत. बाकीचं आपण नंतर बघूया. नंतर बिल्डिंग संदर्भात आहे. बिल्डिंग आपला ॲसेट आहे, तो आपण लिहून ठेवूया. बिल्डिंग 40,000 ओपनिंग बॅलन्स. बिल्डिंग्स आपल्याकडे जी आहे तीच आहे 40,000. न्यू काय परचेस केलं नाही किंवा एक्सटेन्शन आपण त्या बिल्डिंगचं काय केलेलं नसल्यामुळे आपल्याकडे बिल्डिंगचा ओपनिंग बॅलन्स आपण इनरमध्ये घेऊन ठेवलेला आहे, कारण त्याला एक ॲडजस्टमेंट आहे पुढे. नेक्स्ट कॅपिटल फंड. ओपनिंग अवेलेबल आहे, क्लोजिंग तुम्हाला काढायचं, म्हणून आपण ओपनिंग या ठिकाणी लिहून ठेवला. कॅपिटल फंड इनर कॉलम 1,70,940 हे आपण या ठिकाणी इनर कॉलममध्ये घेऊन ठेवलेलं आहे. क्लोजिंग आपल्याला काढायचं आहे. आणि 10% इन्व्हेस्टमेंट आपला ॲसेट आहे, म्हणून ॲसेटला आपण घेतलं 10% इन्व्हेस्टमेंट. आता त्याने क्वेश्चन मार्क केला आहे बॅलन्स काढण्यासाठी. आता तो का केला असेल तर न्यू परचेस केलं असेल तर, पण तुम्हाला एक दिसतं न्यू परचेस काय कुठे केलेलं नाही आहे, पण 10% या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला. 10% या ठिकाणी आपल्याला काय दिसतो आहे, मागे पर्सेंटेज दिसतं. याचा अर्थ इन्व्हेस्टमेंट जी आपण 1,00,000ची केलेली आहे त्याच्यावर 10% व्याज आहे, आणि ते व्याज काढला तर किती येणार बघा, 1,00,000 × 10/100 दॅट इज 10,000. 10,000 एवढा इंटरेस्ट अवेलेबल झालेला होता, तो आपल्याकडे आला आहे का, तो वर्षभरामध्ये आला आहे का बघण्यासाठी इन्कम साईडला जाऊया. इन्कम साईडला ऑलरेडी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 आलेला आहे, त्याच्यामुळे ती ॲडजस्टमेंट करायची आवश्यकता नाही. इंटरेस्ट ऑलरेडी आपल्याकडे जमा आहे. जर सपोज हे 10,000 नसते तर आपण काय केलं असतं, इथे
मी मगाशी स्पेस सोडली तेवढ्यासाठी होती. इथे इंटरेस्ट आपण ॲड केला असता 10,000 आणि मग त्याची बेरीज बाहेर घेतली असते आपण. पण इंटरेस्ट ऑलरेडी आपल्याकडे जमा आहे आणि म्हणून आपण ती ॲडजस्टमेंट केलेली नाही या ठिकाणी. डायरेक्ट आपण इंटरेस्ट आणि इन्व्हेस्टमेंट अवेलेबल झाला म्हणजेच आपल्याकडे ऑलरेडी रिसिव्ड झालेला आहे आणि म्हणून ती ॲडजस्टमेंट केली नाही आपण. त्या ठिकाणी 10,000 लिहिले आणि इन्व्हेस्टमेंट आपला जो बॅलन्स आहे तो घेतला. त्याच्यामध्ये कोणताच फरक नाही पडला. 1,10,000 असं आपण लिहून ठेवलेलं आहे. म्हणजेच ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स तुमचा सध्या सेम आहे. इन्व्हेस्टमेंट झाली. ठीक आहे. आणि लास्ट डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स 1,900 अँड 1,500 ऑन बिल्डिंग. इक्विपमेंट्सचं मग अशा आपण म्हटलं होतं इक्विपमेंट्स ओपनिंग 15,000, न्यू परचेस 10,000, दॅट 25,000 आणि त्याने म्हटलं डेप्रिशिएट करा 1,900ने. म्हणून आपण डेप्रिसिएशन तुम्हाला माहिती आहे आपण मायनस करतो. लेस डेप्रिसिएशन 1,900 आणि हा जो क्वेश्चन मार्क आहे तो आपण काढला 23,100. नेट बॅलन्स 23,100 सेम ॲज टू बिल्डिंग. बिल्डिंगचं 40,000 ओपनिंग होता. क्लोजिंग काढा म्हणताय तर बिल्डिंग 1,500ने कमी झाली आहे म्हणजेच डेप्रिशिएट झाली. लेस डेप्रिसिएशन 1,500 लेस केले नेट बॅलन्स घेतला. हा त्यांचा क्लोजिंग बॅलन्स क्वेश्चन मार्क आपण सॉल्व्ह केला. आपल्या ॲसेटच्या किमती कमी झाल्यात. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट देअरफॉर हे आपलं लॉस आहे आणि म्हणून आपण ते ट्रान्सफर करणार आहोत कोणत्या बाजूला लॉस साईड म्हणजेच आपलं एक्सपेंडिचर आणि जे आपण लॉसेस लिहितो ती बाजू म्हणजे डेबिट साईड. म्हणून आपण लिहून ठेवलं टू डेप्रिसिएशन इक्विपमेंट्स 1,900 आणि बिल्डिंग्स 1,500 टोटल लॉस झालं 3,400 असं आपण या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी संपल्या. क्लोज करणार आपण पहिलं अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कोणती साईड मोठी आहे ती आपण व्हेरीफाय करायची. या ठिकाणी ही क्रेडिट साईड म्हणजे इन्कम साईड मोठी आहे 88,520. ते दोन्हीकडे लिहिले आहे आपण अमाऊंट बोथ साईडला आपण लिहून ठेवलं आणि त्याच्यामधनं हे एक्सपेंडिचर सगळे आहेत ते मायनस केले आणि तुम्हाला बॅलन्स सापडला 15,820. त्याला म्हणतो आपण सरप्लस एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर कमी आहे म्हणून त्याला आपण म्हणा टू सरप्लस कॅरी डाऊन 15,820. पैसे शिल्लक राहिले म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करा म्हणून कॅपिटल फंडमध्ये आपण ते ॲड केले. कॅपिटल फंड 1,70,940 प्लस सरप्लस 15,820. क्लोजिंग कॅपिटल फंड सापडला 1,86,760. जो त्याने क्वेश्चन मार्क दिला होता तो आपण इथे सॉल्व केला. 1,86,760 हा तुमचा क्लोजिंग कॅपिटल फंड अवेलेबल झालेला आहे. आणि आता काय करायचं अर्थातच क्लोज करायची बॅलन्स शीट आणि टॅली होतं का बघायची. बेरीज केली तर 1,86,910 ही ह्या बाजूची बेरीज आहे सेम तेवढीच ह्या ठिकाणी होते 1,86,910ने आपली बॅलन्स शीट टॅली होते. अशा प्रकारे हे हॉस्पिटलचं अकाउंट आपलं काय झालं पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण पूर्ण केला. एकदा बघून घेऊ शकता. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपली या ठिकाणी टॅली झालेली आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी संपला. थँक्यू.